त्यामुळं एक गोष्ट सांगेन की सर्व पतिवर्गांना की 14 वर्ष वनवास मिळाल्यानंतर सुद्धा सीता माता प्रभू श्रीरामांसोबत कशा राहिल्या त्या आपण पाहिल्या आहेत. ठीक आहे, मी म्हणेन की 14 वर्ष राहू द्या, आयुष्यातली जर फक्त 2-4 वर्ष जरी तुमच्यावर काही संकट आली तर त्यावेळेस तुमची पत्नी तुमच्यासोबत कशी राहते ना, त्यावेळेस आपल्या पत्नीचं खरं स्वरूप कळत असतं. हे एक लक्षात घ्यावं जर कोणी असं समजत असेल की मेरीवाली तू बहुत अच्छी आहे. ठीक आहे, गोविंदा गोविंदा. एक म्हणतात की धीरज धर्म मित्र अरुणारी आपद काल परकीय चारी. ठीक आहे, धीरज धर्म मित्र अरुणारी आपद काल परकीय चारी. म्हणजे धीरज तुमचं धैर्य, धर्म, मित्र आणि तुमची नारी. ठीक आहे, बायको, पत्नी, या सर्वांची परीक्षा जी आहे ती संकट काळातच होत असते. त्यामुळं संकट काळामध्ये तुम्हाला लक्षात येईल की कोण कसं आहे, कोण कसं आहे. ठीक आहे. अच्छा, ज्या स्त्रिया, ज्या पत्नी, असं नाही की सर्वच जण नापास होतात, राईट, आणि ज्या स्त्रिया या काय म्हणू आपण त्याला, या परीक्षेमध्ये, या संकटामध्ये पास होतात, त्यांना खरंच सलाम आहे. ठीक आहे, अशा नारी ज्या आहेत ना, ते आपल्या धर्माचे भूषण आहेत, राईट, असं मी म्हणेन. आपले खरंच त्यांचं ते खूप पूजनीय आहेत, सतीतुल्य आहेत असं मी म्हणेन. आणि आहेत अजूनही नाही, बरेच स्त्रिया अशा आहेत. माझ्या कन्सल्टेशन्समध्ये सुद्धा मी बरेच असे खूप फायटिंग स्त्रिया पाहतो की खूप खडतर प्रवास असतो तरीसुद्धा ते आपल्या नवऱ्यासोबत खूप जिद्दीने संसार करत असतात. तर खरंच त्यांना सलाम आहे. खरंच त्या खानदानी अशा हिंदू धर्मीय स्त्रिया पूजनीय आहेत. ठीक आहे, देवी तुल्य आहेत. तर अशा स्त्रियांना शतशत नमन, वारंवार त्यांच्या चरणामध्ये प्रणाम आहे. ठीक आहे. पुढे रामचरितमानस आपल्याला